कालच्या अवकाळी पाण्यामुळे काल उमरा मंडळामध्ये जे केळीचं पीक आता उमरलं होतं असं वाटत होतं की प्रत्येकाला शेतकऱ्याला वाटत होतं की आता पीक आपल्या घरी जाणार आहे, परंतु ऐन उमेदीच्या वेळेस कालच्या अवकाळी पाण्यामुळे शेतकरी हा खलास झाला. सर्व शेती उद्ध्वस्त झाली. आमची आज सर्व या शेतकरी बांधवाच्या वतीनं अकोट येथील उपविभागीय अधिकारी ADM साहेबांना आमची विनंती आहे, तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की कुठल्याही आदेशाची वाट न पाहता तात्काळ आजच्या आज आपल्या तहसीलमार्फत सर्व पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत द्या. नाहीतर फक्त निवडणुका आल्या की मोठमोठे भाषणं, मोठमोठे योजना, मोठमोठे पॅकेज जाहीर करतात, परंतु निवडणूक झाली की कोणी शेतकऱ्याचं तोंडसुद्धा पाहायला येत नाही. आज जर प्रशासन आणि सरकार जर शेतकऱ्याच्या पाठीशी असलं तरच खरं जनता मान्य करणार की हे सरकार, हे शासन शेतकऱ्याच्या हिताचं आहे. नाहीतर असं आम्ही समजू फक्त राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी फक्त हे भाषणं देतात. भाषणापलीकडे यांचं काही घेणं देणं नाही आहे. आज तात्काळ आजच्या आज आपण आपल्या स्तरावर पंचनामे करून शेतकऱ्यांना काय एकरी मागणी केली भाऊ? अरे 4 लाख रुपये एकराला खर्च आहे. आपण काय मागणी आपली किती? हेक्टरी आम्हाला 4 लाख रुपये कमीत कमी भेटायला पाहिजे. कमीत कमी शेतकऱ्याचा जे लागवडीचा खर्च आहे तो कमीत कमी 3-3.5 लाख रुपये एकराचा खर्च आहे. आमची मागणी आहे की शासनाने आम्हाला कुठलीही अट न टाकता, कुठलंही नियोजन न करता, कोणती अटी शर्ती न टाकता एकरी 4 लाख रुपये एकरनं आम्हाला मदत द्यावे, अन्यथा